Good morning, friends. Today we will start. लास्ट आपण कुठे स्टॉप झालो होतो तिथून आपण नेक्स्ट पुढे सेशन स्टार्ट करूया. हे सगळ्यांना स्क्रीन दिसते, आवाज येतोय. ओके. हे लास्ट स्टडी केलं होतं. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आपण स्टडी करतोय. ओके. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट थ्रू आपण काय करतोय, जे काही होल आपला HTML डॉक्युमेंट आहे त्याच्यातले जे काही एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स कोणते असणार आहेत? बटन, सिलेक्ट, रेडिओ, चेकबॉक्स, टेक्स्ट एरिया, टेक्स्ट फील्ड, हे काय झाले एलिमेंट्स आहेत फॉर्मचे. फॉर्मचे एलिमेंट्स ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करतोय, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आपण यूज करतोय. मग हा डॉक्युमेंट ऑब्जेक्टचे जे काही मेथड्स आहेत स्टडी केलेत. त्याच्यातले आपण लास्ट लेक्चरला गेट एलिमेंट बाय ID हा ही मेथड आपण स्टडी केली. ओके. आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, ऍक्सेसिंग फील्ड व्हॅल्यू बाय डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. ओके. त्याच्यामध्ये आपण एक फॉर्म क्रिएट केला होता. फॉर्म मध्ये आपण एक एलिमेंट ऍड केलं होतं, दॅट इज नथिंग बट टेक्स्ट फील्ड आपण ऍड केली होती. आणि त्या टेक्स्ट फील्डला आपण नेम सेट केलं होतं, नेम ऍट्रिब्यूट आपण सेट केलं होतं. आणि युझिंग दॅट नेम ऍट्रिब्यूट आपण काय केलं होतं, त्या टेक्स्ट फील्ड मधली व्हॅल्यू ऍक्सेस करून अलर्ट मेसेज बॉक्स वरती ती प्रिंट केली होती. ओके. ही एक मेथड आपण बघितली. आणि सेकंड मेथड काय बघितली होती, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID मेथड. ह्या मेथड थ्रू आपण काय केलं होतं, प्रत्येक जे HTML वरती जे काही एलिमेंट्स आहेत, टेक्स्ट फील्ड असेल किंवा एक डॉक्युमेंट म्हटलं की काय आलं त्याच्यामध्ये, हे टॅग आला, हेड टॅग आला, टायटल टॅग, बॉडी टॅग, परत हे जे काही हेड सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ हेडिंग्स डिस्प्ले करतो बाय युझिंग H1, H2, H3 हेडिंग टॅग यूज करून. परत आपल्याला जर रेफरन्स द्यायचा असेल तर आपण अँकर टॅग यूज करतो लिंकसाठी. ओके. परत ब्रेक टॅग. ओके. हे सगळे काय आहेत, एलिमेंट्स झाले डॉक्युमेंटचे. ओके. ते एलिमेंट्स आपण युझिंग एलिमेंट बाय ID, गेट एलिमेंट बाय ID मेथड आपण यूज करून ते प्रत्येक एलिमेंट मधला डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. त्यासाठी आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID ही मेथड बघितली. ओके. नेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल क्यूब फाइंड आउट साठी युजर कडून आपण नंबर ऍज अ इनपुट घेतला होता आणि त्या नंबरचं आपण काय केलं होतं, क्यूब फाइंड आउट केला होता. जेव्हा युजर बटनवरती क्यूब बटनवरती क्लिक करेल तेव्हा आपण जो काही ID आपण सेट केले त्या ID थ्रू आपण ती व्हॅल्यू रिट्राईव्ह केली, क्यूब ऑपरेशन परफॉर्म केलं आणि ती आपण अलर्ट मेसेज बॉक्सवरती डिस्प्ले केलं की क्यूब काय आहे ते. ओके. हे झालं गेट एलिमेंट ID मेथड. तर आपल्याला नेक्स्ट मेथड आजच्या सेशनमध्ये स्टडी करायची, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय नेम. आता ही जी गेट एलिमेंट्स बाय नेम मेथड आहे ती काय करते, इट रिटर्न्स ऑल द एलिमेंट ऑफ स्पेसिफाईड नेम. आता इथं आपण जी स्टेटमेंट आहे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स, एलिमेंट्स म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स. ओके. आपण इथे जे गेट एलिमेंट बाय ID याच्यामध्ये काय होतं, सिंगल एलिमेंट आपण ऍक्सेस करत होतो, राईट, एलिमेंट बाय ID. आता इथं आपण गेट एलिमेंट्स बाय नेम. आता इथं आपल्याला काय करायचंय, जे काही स्पेसिफाईड नेम आपण दिलेला आहे त्या नेम
चे जेवढे काही एलिमेंट्स असतील ते सगळे एलिमेंट्स आपण इथे ऍक्सेस करतो. ओके, इट रिटर्न्स ऑल द एलिमेंट ऑफ अ स्पेसिफाईड नेम. ओके, त्याचा सिंटॅक्स आहे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय नेम, आणि त्या ब्रॅकेटमध्ये आपण जो नेम ऍट्रिब्यूट सेट केलाय त्या नेम ऍट्रिब्यूट इज इक्वल टू जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय असणार आहे ऍज अ पॅरामीटर आपण पास करतो. ओके, त्याचं एक एक्झाम्पल आहे. आता इथं आपण काय केलंय, रेडिओ बटन घेतलंय. ओके, आता इथं जे गेट एलिमेंट्स बाय नेम, एलिमेंट्स म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स आपण रिट्राय करतो. आता इथं ही जी मेथड आहे गेट एलिमेंट्स बाय नेम, मोस्टली आपण जेव्हा ग्रुप असतात, ग्रुप म्हणजे रेडिओ बटन, चेकबॉक्स, हे जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुप मधला डेटा जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या केसेसमध्ये आपण काय करतोय, गेट एलिमेंट्स बाय नेम. ओके, मग आता इथे आपण काय केलंय, दोन रेडिओ बटन क्रिएट केलेत युझिंग टाईप इज इक्वल टू रेडिओ. ओके, आणि त्याला नेम सेट केलंय जेंडर. आता हे जे काही मेल फिमेल हे काय जेंडर ऍट्रिब्यूट आहेत. आता त्याला ग्रुप करायचं आपल्याला. ओके, म्हणजे दोन्हीपैकी फक्त एकच सिलेक्ट होणार, आयदर मेल और फिमेल. मग त्यासाठी आपण काय केलंय, ह्या दोन्ही इनपुटचा जो ऍट्रिब्यूट आहे नेम हा सेम सेम आपण नेम दिलेला आहे, दॅट इज जेंडर. आणि युझिंग दॅट गेट एलिमेंट्स बाय नेम मेथड आपण काय करतोय, टोटल लेंथ जेवढी आहे, किती नंबर ऑफ जेंडर्स आहे त्याची आपण अलर्ट मेसेज बॉक्समध्ये हा सिम्पल प्रोग्राम घेतलाय, जी काय करतात टोटल नंबर ऑफ जे काही रेडिओ बटन आहेत, किती रेडिओ बटन आहेत ते तो डिस्प्ले करतोय. ते त्याला आपण नेम जेंडर दिलं त्यामुळे इट विल काउंट टोटल नंबर ऑफ जेंडर्स. त्याचं एक एक्झाम्पल रन करून बघूया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हा कसा वर्क होतो. गेट एलिमेंट्स बाय नेम. डॉक्युमेंट क्रिएट करतो त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, गेट एलिमेंट्स बाय नेम. आपण काय करतोय, काउंट करतोय टोटल जेंडर्स. ओके, किती जेंडर्स आहेत ते काउंट करतोय. मग आता इथं आपल्याला काय करायचंय, फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, फॉर्म क्रिएट करावं लागेल. त्यासाठी फॉर्म ऍट्रिब्यूट यूज करा. फॉर्मला नेम द्या माय फॉर्म. तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता इथे. फॉर्म टॅग क्लोज करा. आपल्याला काय करायचंय, दोन रेडिओ बटन क्रिएट करायचे. सो इनपुट आपल्याला नेम काय द्यायचं इथे, जेंडर. तुम्ही नेम व्हॅल्यू. इथे आपण काय करूया, जेंडर देऊया मेल. इनपुट टाइप इज इक्वल टू सेकंड रेडिओ बटन नेम इज इक्वल टू ईमेल. दोन मेल आणि फिमेलचे रेडिओ बटन क्रिएट केले. आता आपल्याला काय करायचंय, जेव्हा युजर बटनवरती क्लिक करेल इट विल डिस्प्ले द अलर्ट मेसेज बॉक्स दॅट विल काउंट द टोटल नंबर ऑफ जेंडर्स, म्हणजे टोटल नंबर ऑफ रेडिओ बटन किती आहेत ते आपल्याला युझिंग गेट एलिमेंट्स बाय
नेम मेथड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण इथे एक बटन घेऊया. व्हॅल्यू जेव्हा युजर त्या बटनवरती क्लिक करेल तेव्हा काय होईल, इव्हेंट ऑकर होईल ऑन क्लिक. ते ऑन क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते जे टोटल जेंडर्स आहेत ते काउंट करायचे. सो इथे एक आपण काउंट नावाची हेड सेक्शन मध्ये स्क्रिप्ट यूज केलं, त्याच्यामध्ये आपण लँग्वेज जावा स्क्रिप्टला सेट केलं. आता इथे आपण काय करूया, एक फंक्शन घेऊयात. फंक्शन कोणता, जेव्हा बटनवरती क्लिक केल्यावर कोणतं फंक्शन कॉल होणार आहे, काउंट नावाचं. सो गिव्ह द नेम काउंट. आता इथं आपल्याला काय करायचंय, हे किती रेडिओ बटन्स आहेत ते आपल्याला काउंट करायचे. ओके, मग त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेऊयात नावाचा. ओके, आणि इथे आपण काय करूयात, हे जे काही जेंडर आहे, ओके, हा नेम यूज करून आपण जे काही रेडिओ बटन आहे ते काउंट करतोय, म्हणजे मेल फिमेल किती आहे ते काउंट करतोय. ओके, आता इथं हा जो फॉर्म आहे त्या फॉर्म वरती 2 एलिमेंट आहेत. ओके, कोणते, रेडिओ बटन, त्यांचं नाव काय, मेल आणि फिमेल, आणि त्यांचं फक्त आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, ज्याचं ग्रुप आपण काय केलंय, जेंडर, जेंडर ऍज अ ग्रुप केलंय. ओके, नेम, दोघांचं पण नेम आपण काय केलंय, सेम नेमने आपण सेव्ह केलंय, जे इक्वल टू जेंडर. मेलसाठी जो काही आपण रेडिओ बटन केलाय त्याला पण नेम इज इक्वल टू जेंडर सेट केलंय. फिमेलसाठी जो काही रेडिओ बटन केलेला आहे त्याला पण आपण नेम इज इक्वल टू जेंडर सेट केलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, हे एक ग्रुप तयार झालाय रेडिओ बटनचा. आपल्याला हे 2 जे एलिमेंट आहेत त्याचा फक्त आपण नंबर डिस्प्ले करतोय, त्याच्यावरती ऍक्शन परफॉर्म करत नाहीये किंवा काही नाही. फक्त आपण काय करतोय, जेव्हा बटनवरती युजर क्लिक करेल तेव्हा जस्ट अलर्ट मेसेज मध्ये काय होईल, टोटल नंबर ऑफ जेंडर्स किती आहेत स्क्रीनवरती तेवढं ते डिस्प्ले करेल. ओके, भले तुम्ही मेल रेडिओ बटनवरती क्लिक करा किंवा फिमेल, आपण ते चेकिंग अजून परफॉर्म नाही केलेलं आहे. आपण सिम्पली काय करतोय, टोटल नंबर ऑफ जेंडर्स किती आहेत तेवढंच आपण फाइंड आउट करतोय. सो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स, म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत तेवढेच आपण फक्त फाइंड आउट करतोय बाय नेम. मग आता आपल्याला नेम कोणता आहे, हा जो आपण दिलेला आहे जेंडर, नेम ऍज अ इनपुट द्यायचं. डॉट लेंथ, जेवढे काही ह्या जेंडर ॲट्रिब्यूटनी जेवढे काही एलिमेंट्स आहेत तेवढे एलिमेंट्स तो काउंट करेल आणि तो व्हेरिएबल नम मध्ये, नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये तो स्टोअर करेल. मग आता आपल्याला फक्त हा जो नम व्हेरिएबल आहे तो अलर्ट मेसेज बॉक्स मध्ये आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. अलर्ट मध्ये काय करा, टोटल नम व्हेरिएबल, त्याला सेव्ह करा, सेव्ह ॲज, ही कोणती मेथड आहे, गेट तुम्ही एक्झिक्यूट करून बघा. ओके, 2 रेडिओ बटन क्रिएट झालेले आहेत, मेल आणि फिमेल. हा जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये किती नंबर ऑफ जेंडर्स आपण ऍड केलेले आहेत फक्त आपण तेवढं डिस्प्ले करतोय काउंट. हे जेव्हा तुम्ही ह्या बटनवरती टोटल जेंडर ह्या बटनवरती क्लिक कराल तेव्हा आपल्याला आउटपुट मध्ये टोटल जेंडर इज इक्वल टू 2 काउंट मिळेल. ओके,
आपण कुठला मेलला सिलेक्ट केलंय का फिमेलला ते आपण नाही काउंट करत आहे. आपण टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत जे आपण जेंडर नेमनी ग्रुप केलेले आहेत ते फक्त आपण डिस्प्ले केलं. टोटल जेंडर इज इक्वल टू. आता इथे तुम्ही फ्रुट्स पण देऊ शकता. तुम्ही काय केलंय नेम टॅग चेंज केलंय फ्रुट्सला. फ्रुट्सची नावं तुम्हाला जी द्यायची ती तुम्ही देऊ शकता. मँगो, ऑरेंज, बटन क्रिएट करा. इनपुट नेम इज इक्वल टू फ्रुट्स बनाना. आपण 3 फ्रुट्स क्रिएट केलेले आहे आणि ते युजिंग नेम काय केलंय नेम ॲट्रिब्यूट फ्रुट्सला सेंड केले. मग जेवढे काही जेवढे काही एलिमेंट्स ह्या नेम टॅग फ्रुट्सनी असाइन झालेले आहेत ते सगळे ग्रुप फॉर्म होईल आणि टोटल नंबर आपल्याला इथं काउंट मध्ये मिळेल. ओके, टोटल फ्रुट्स किती आहे ते मिळेल. एक्झिक्यूट करून बघा. स्क्रीनवरती दिसतात मँगो, ऑरेंज, बनाना. जेंडर टोटल फ्रुट्स 3. टोटल फ्रुट्स बटनचं नेम चेंज करा. इट विल काउंट एवढे काही एलिमेंट्स तुम्ही रेडिओ बटन फ्रुट्स ह्या नेमनी तुम्ही जे काही ॲट्रिब्यूट सेट केलेले आहेत ते सगळे काउंट करेल. दॅट विल डिस्प्ले 3. हे झालं एलिमेंट्स बाय नेम. डॉक्युमेंट आता नेक्स्ट मेथड आहे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम. आता तुम्हाला हे जे एक्झाम्पल होतं फ्रुट्सचं ओके फ्रुट्स मेथडमध्ये आपण बाय नेम जो काही ॲट्रिब्यूट जे काही एलिमेंट आहे त्या एलिमेंटचा नेम ॲट्रिब्यूट आपण सेट केला होता. ओके, मग ते जे काही नेम ॲट्रिब्यूट ज्याचं ज्याचं कॉमन आहे त्या कॉमन ॲट्रिब्यूट तो काउंट करतो किती आहे आणि ते आपल्याला अलर्ट मेसेज बॉक्समध्ये आपण आतापर्यंत डिस्प्ले केलं. आता नेक्स्ट आहे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये नंबर ऑफ टॅग्स असतात. ओके, सो नेक्स्ट मेथड आहे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम. ही जी मेथड आहे ती काय करेल तुम्ही एक स्पेसिफिक टॅग तिथे ऍज अ पॅरामीटर तुम्हाला पास करायचं आहे. त्या पॅरामीटरला म्हणजे सपोज तुम्ही BR हे टॅग मध्ये BR टॅग दिला तर तुमच्या होल डॉक्युमेंटमध्ये किती वेळा हा जो टॅग आहे ब्रेक टॅग यूज केलेला आहे त्याचा काउंट आपल्याला हा गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम मेथड आपल्याला रिटर्न करतो. ओके, द डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम मेथड रिटर्न्स ऑल द एलिमेंट ऑफ स्पेसिफाईड टॅग नेम. ओके, त्याचा सिंटॅक्स आहे सेम डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम. ब्रॅकेटमध्ये आपल्याला कुठला टॅग किती वेळा डॉक्युमेंटमध्ये आपण यूज केलेला आहे तो टॅग आपण इथे ऍज अ नेम म्हणून द्यायचा आहे. नेम म्हणजे काय तुमचा टॅग असणार आहे. मे बी HTML असेल, मे बी हेड असेल, मे बी टायटल असेल, मे बी हेडिंग्स असतील. ओके, तो टॅग असेल. आता इथं आपण काय केलंय एक सिंपल प्रोग्राम घेतलाय ज्याच्यामध्ये
टोटल नंबर ऑफ पॅराग्राफ्स किती आहेत. ओके, एक डॉक्युमेंट घेतलं आपण त्याच्यामध्ये पॅराग्राफचा टॅग यूज करून ह्या ज्या स्क्रीनवरती जे एक्झाम्पल त्याच्यामध्ये 3 पॅराग्राफ आपण लिहिलेले आहेत. त्या तिन्ही पॅराग्राफला पी टॅग यूज केलेला आहे. मग आता आपल्याला काय काउंट करायचं आहे, टोटल नंबर ऑफ पॅराग्राफ्स किती आहेत. ओके, मग ते काउंट करायचं असेल तर काय करायला लागेल, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम, आणि जो आपला टॅग कोणता आपल्याला सर्च करायचा आहे, पी टॅग. इट विल सर्च पी टॅग. मग जेवढे टोटल आहे, टोटल इथे किती स्क्रीनवरती 3 आहेत. मग जेव्हा तुम्ही बटनवरती क्लिक कराल तो काय करेल, तेवढे नंबर डिस्प्ले करेल. इट जस्ट रिटर्न द युजिंग डॉट लेंथ मेथड. प्रोग्राम बघूयात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कसं होतं. एक न्यू फाईल. आवाज येतोय सगळ्यांना? ओके. HTML टॅग मध्ये आपण काय करतोय, टॅग क्लोज करा. टॅग क्लोज करायचं परत. गेट एलिमेंट्स बाय जे काही तुम्ही टॅग्स यूज करताय त्याच्या थ्रू आपण एलिमेंट्स रिट्राय करू शकतो. आता हेड सेक्शन मध्ये आपल्याला स्क्रिप्टचा पण कोड लिहायचा आहे. सो इथे आपण स्क्रिप्ट बॉडी सेक्शन मध्ये आपल्याला काय करायचंय, जे काही पॅराग्राफ आहे धिस वेलकम टू जावा प्रोग्राम टॅग. ओके, आपण हे 3 पॅराग्राफ घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक बटन आपण देऊयात, त्या इव्हेंट ऑकर झाल्यानंतर इट विल डिस्प्ले द काउंट. इनपुट
क्लिक केल्यानंतर काय होईल, मेथड जनरेट होईल कोणती, ऑन क्लिक इव्हेंट जनरेट होईल. ते इव्हेंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मेथड कॉल करायचे जी काय करेल, पॅराग्राफ्स काउंट करेल. आता इथे आपण स्क्रिप्ट टॅग मध्ये ती मेथड फंक्शन व्हेरिएबल घ्यायचा आहे जो काय करेल, पॅराग्राफ्स काउंट करेल. सो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम. ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो लेंथ मेसेज बॉक्स वरती तो काउंट डिस्प्ले नंबर पॅराग्राफ्स कशामध्ये आपण व्हेरिएबल पॅराग्राफ मध्ये सेव्ह केलं. ओके, एक डॉक्युमेंट आपण क्रिएट केलंय, त्याच्यामध्ये 3 पॅराग्राफ्स आपण राईट केलेत. आपल्याला टोटल नंबर ऑफ पॅराग्राफ्स किती आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे. त्यासाठी आपण काउंट पॅरा मेथड घेतली आणि त्याच्यामध्ये गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम ही मेथड आपण सेव्ह करा. सेव्ह ॲज गेट एलिमेंट्स एक्झिक्यूट करून बघा. गेट एलिमेंट बाय डॉक्युमेंट मध्ये जे काही डिस्प्ले केलं होतं ते दिसेल. दिस इज पॅराग्राफ, वेलकम टू जावा स्क्रिप्ट. ओके, आता जेव्हा तुम्ही काउंट पॅराग्राफ्स वरती क्लिक कराल त्यावेळेस इट विल काउंट द नंबर ऑफ पॅराग्राफ्स. 3 पॅराग्राफ टॅग आपण लिहिले होते, सो काउंट आपल्याला 3 मिळाला. आता ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, युजर कडून इनपुट घेऊ शकता इथे. की कोणता पॅराग्राफ सर्च, म्हणजे कुठला जो टॅग आहे, कुठला टॅग सर्च करायचा आहे डॉक्युमेंट मधला, तो किती वेळ आला आहे. त्यासाठी तुम्ही युजर कडून प्रॉम्प्ट मेसेज मध्ये एंटर टॅग नेम घेऊ शकता आणि तो टॅग नेम ऍज अ गेट एलिमेंट्स बाय टॅग नेमला पास करा आणि तिथून जे काही तुम्हाला टॅग पाहिजे त्याचा तो काउंट किती वेळा यूज केला. आता आपण ह्याच्यामध्ये ब्रेक टॅग पण आपण यूज केलं, राईट, BR टॅग. आता तो किती वेळा यूज केला इथे ह्या पॅराग्राफ मध्ये, 1 2 3. ओके, 3 टाइम आपण ब्रेक टॅग यूज केलाय. अजून एकदा यूज करा. 1 2 3 4 टाइम्स आपण ब्रेक टॅग यूज केलाय. ओके, आता आपण काय करतोय, काउंट ब्रेक टॅग, ब्रेक्स वेळा आहे. बटनचं नाव चेंज केलंय. सेव्ह करा, एक्झिक्यूट करून बघा, तुम्हाला काउंट मिळेल 1 2 3 4 टाइम्स. सो गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम.
ब्रेक टॅग किती वेळा यूज केलाय त्यासाठी आपण बटनवरती क्लिक करा. इट विल डिस्प्ले नंबर ऑफ ब्रेक टॅग इज इक्वल टू 4. म्हणजे तुम्हाला कुठला टॅग किती वेळा आलेला आहे ते चेक करायचं असेल तर आता सपोज इथं HTML टॅग किती वेळा आलाय. इट विल डिस्प्ले HTML. क्लोज काउंट वन टॅग. इथपर्यंत काय डाऊट आहे. गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम मध्ये. गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम मध्ये काय डाऊट आहे. कळालंय कसं वर्क होतं गेट एलिमेंट्स बाय नेम. ओके आपण काय करूयात. आपण काय करूयात आता एक स्मॉल प्रोग्राम बघूयात. हे जे गेट आय डी आणि गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम आहे. ओके याच्या रिलेटेड. आपण एक प्रोग्राम बघूयात त्याच्यामध्ये काय करूयात. लिस्ट आयटम डिस्प्ले करूयात. एक ऑर्डर्ड लिस्ट असेल आणि एक अनऑर्डर्ड लिस्ट असेल. त्याच्यामध्ये ऑर्डर लिस्ट मध्ये आपण 3 फ्रुट्स डिस्प्ले करू आणि अनऑर्डर लिस्ट मध्ये नेक्स्ट 3 फ्रुट्स असतील. आणि आपण काय करूयात. हा सॉरी काय ओके आपण एक स्मॉल प्रोग्राम बघूया. त्याच्यामध्ये जे काही लिस्ट आहे त्या लिस्ट एलिमेंट्स किती नंबर ऑफ ते लिस्ट आहेत म्हणजे लिस्टमध्ये किती नंबर ऑफ आयटम्स आपण ऍड केले आहेत ते बघूयात आणि त्यांची व्हॅल्यू रिट्रॅक्ट करून डिस्प्ले करूयात. ओके ऍड्रेसिंग कॉम्पोनंट डायरेक्टली. ओके त्या ते जे आतापर्यंत आपण फक्त काय केलंय डिस्प्ले केले आणि नंबर ऑफ आयटम्स किती आहेत त्याच्यामध्ये आता मेल फिमेल हे काय जेंडर नेम टॅग मध्ये होतं राईट. मग त्याच्यावर फक्त टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स आपण डिस्प्ले केले. एक मिनिट. एक मिनिट. ओके सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके तर आपण काय करूयात. युजर कडून त्याचे एलिमेंट आहे त्याची व्हॅल्यू घेऊयात. ओके एक न्यू फाईल करूयात. HTML काय करेल आपली जी दोन्ही मेथड आहे गेट एलिमेंट बाय आय डी गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम ओके तो आपण डिस्प्ले करूयात. याच्यामध्ये आपण काय करूयात. टोटल नंबर ऑफ आयटम्स किती आहेत आणि स्पेसिफिक लोकेशनला कोणता आयटम आहे तो आपण आयटम रिट्राय करणार आहोत. ओके सो त्याच्यासाठी आपण एक HTML डॉक्युमेंट क्रिएट करू. हेड सेक्शन
हेड टॅग क्लोज करा. हेड सेक्शन मध्ये आपण स्क्रिप्ट लिहिणार आहे. टायटल लिहायचंय का? टायटल टॅग. टायटल मध्ये आपण काय करूयात, आपण कॉम्पोनंट ऍक्सेस करतो ना, एलिमेंट आपण ऍक्सेस करतो. सो ऍक्सेसिंग एलिमेंट्स. आपण बॉडी टॅग मध्ये काय करूयात, लिस्ट क्रिएट करूयात आयटम्सची. लिस्ट क्रिएट करतो. मग लिस्ट क्रिएट कसं करणार, युझिंग विच टॅग. लिस्ट आपल्याला क्रिएट करायची आयटम्सची, टॅग कोणता यूज करणार आहे. हम्म? हा, ऑर्डर लिस्ट साठी आपण ओएल टॅग यूज करतोय. टॅग मध्ये आपल्याला काय करायचे, आयटम्स ऍड करायचे. आयटम्स ऍड करायचे असेल तर LI. ऍपल. आपण काय करूयात, ह्या आयटमला ID देऊयात. ते आपण गेट एलिमेंट बाय ID मेथड पण यूज करणार आहोत. सो हा जो एलिमेंट आहे, सॉरी लिस्ट मधला जो आयटम आहे त्याला आपण एक वन म्हणून ID देऊयात आणि याला नाव देऊयात बनाना. नेक्स्ट आयटम लिस्ट मध्ये आपण काय करूयात, ग्रेप्स. आपण लिस्ट क्रिएट केली, त्याच्यामध्ये आपण 3 आयटम ऍड केलेले. ओके, आता मला काय करायचं आहे, हे जे काउंट आहे नंबर ऑफ आयटम्स, ते मला लिस्ट, ह्या लिस्टमध्ये LI टॅग मध्ये किती आयटम्स आहेत ते सगळे आयटम मला काय करायचे, काउंट डिस्प्ले करायचं आहे. प्लस कुठल्या त्या लिस्टमध्ये जेवढे काही नाव आहेत ऍपल, बनाना, ग्रेप्स, हे पण मला स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं आहे. ओके, युझिंग गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम मेथड. ओके, तर कसं करणार आहे, आता इथे काय करूयात, आपण हेड सेक्शन मध्ये डिरेक्टली हेड सेक्शन मध्ये आपण स्क्रिप्ट टॅग घेऊयात. स्क्रिप्ट टाइप इज इक्वल टू, काय टाइप आहे आपला, टेक्स्ट. स्क्रिप्ट टॅगला क्लोज करा. आता मला काय पाहिजे, आपण जस्ट काय करतोय, प्रिंट करणार आहे स्क्रीनवरती. ओके, इन्फॉर्मेशन. आता याच्यासाठी इन्फॉर्मेशन साठी आपण काय करूयात, एक बटन घेऊयात, इनपुट. व्हॅल्यू असाइन करू, दॅट इज इन्फो. इन्फो, आणि इथं आपण जेव्हा युजर बटन वरती क्लिक करेल, इन्फो मेथड आपण राईट करूयात. त्याच्यामध्ये काय होईल, जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे लिस्टमध्ये कुठले आयटम्स आहेत ती इन्फॉर्मेशन आपण इथे काय करूयात,
फंक्शन बटनवरती क्लिक केल्यानंतर कोणता फंक्शन कॉल होणार आहे, इन्फो नावाचा. सो फंक्शनला नाव द्या इन्फो. मेथडमध्ये आपल्याला काय करायचे, जे काही एलिमेंट्स आहेत ते आपल्याला लिहायचे. ओके, आयटम 1. आता आपण ह्या आयटम 1 मध्ये काय करूयात, जो आपला आय डी आहे, आय डी आपण काय केलंय, आय डी इज इक्वल टू आयटम 1. ओके, इथे जो काही एलिमेंट आहे तो एलिमेंट काय आहे तो आपण ह्या आयटम 1 मध्ये रिट्राय करूया. ओके, मग त्यासाठी काय यूज करावं लागेल, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट आयडी. ओके, आयडी काय आहे, आयटम 1. आयटम 1 ला कोणता आयटम आहे त्याची व्हॅल्यू आपण काय करतोय, इथे रिट्राय करतोय कशामध्ये, आयटम 1 मध्ये. ओके, आपण इथे काय करूया, प्रिंट करूयात, डॉक्युमेंट डॉट राईट. ब्राउझरवरती आपण हे करूयात, आयटम 1 ला. ओके, आयटम 1 ला कोणता आहे आयटम, कोणता आयटम आहे तो मिळेल. ह्याला सेव्ह करूयात. मला काय करायचे आहेत, हे एल आय टॅग मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते मला डिस्प्ले करायचे. ओके, सो मी इथे काय करते, एक व्हॅर व्हेरिएबल घेते, 2 किंवा टोटल टू. ह्या टोटल मध्ये काय होईल, ह्या लिस्ट आयटम मध्ये, लिस्ट टॅग मध्ये जेवढे काही आयटम्स आहेत ते आयटमचं काउंट आपण स्टोअर करूया. आपल्याला काय करायचंय, हे जे लिस्ट आयटम आहेत, लिस्ट टॅग आहे, ऍपल बनाना ग्रेप्स, ह्या व्हॅल्यूज मला स्क्रीनवरती डिस्प्ले करायचे. सो पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्या एल आय टॅग मध्ये लिस्ट आयटम मध्ये किती एलिमेंट्स आहेत, एल आय टॅग किती वेळा आपण एक्झिक्यूट केलाय तो आपल्याला इथे रिट्राय करायला लागेल. राईट, मग आता हा जो एल आय टॅग 3 वेळा रिपीट झालाय, मग त्याची जी काउंट आहे ते कसं काउंट फाइंड आउट करणार, युजिंग डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम. मग आता आपल्याला टॅग कोणता द्यायचा आहे, एल आय. एल आय टॅग मध्ये किती एलिमेंट्स आहेत त्याची लेंथ आपण काय करतोय, ह्या टोटल मध्ये आपण देतोय. राईट, मग आता आपल्याला काय करायचंय, फॉर लूप वापरून टू 0 टोटल, टोटल म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत. ते एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आपण प्रिंट करूयात, डॉक्युमेंट्स डॉट राईट प्लस. हे सगळे जे काही एलिमेंट्स आहेत ते टोटल मध्ये सेव्ह झालेत. ओके, टोटल एक मिनिट आपण इथे काय करूया,
पहिल्यांदा ह्याचे टॅग नेम आहे ते आपण टोटल मध्ये सेव्ह करूयात. इथे काय करूयात, टोटल डॉट नेम. आणि ह्या टोटल मधले जे काही व्हॅल्यूज आहेत, टोटल ऑफ आय डॉट व्हॅल्यू आपण इथे स्क्रीनवरती डिस्प्ले करूया. एक्झाम्पल डॉट HTML. लिस्ट आहे, ऑर्डर लिस्ट असल्यामुळे नंबर्स आले 1 2 3. ॲपल, बनाना, ग्रेप्स, इन्फोवरती क्लिक केल्यावरती ॲट आय डी आयटम 1 इज इक्वल टू 0 व्हॅल्यूज कारण डिस्प्ले झाल्या. टोटल एलिमेंट्स बाय टाईप नेम. हा जो हे सगळे आपण काय केलंय, एक्झिक्यूट केलंय. ओके, इथे काय झालंय, स्क्रीनवरती ॲपल, बनाना, ग्रेप्स डिस्प्ले झाले, राईट. हे काय झालं, एक HTML डॉक्युमेंट आपण लिहिलंय. ओके, मग हे जे काही ॲपल, बनाना, ग्रेप्स हे काय झालं, टेक्स्ट व्हॅल्यू आहेत, राईट. मग ह्या HTML डॉक्युमेंटमध्ये हा जो टेक्स्ट लिहिलेला आहे आपण लिस्ट मधला, तो जर आपल्याला रिट्राईव्ह करायचा असेल तर आपल्याला व्हॅल्यू डॉट व्हॅल्यू आपण जर यूज केलं तर ती व्हॅल्यू नाही रिट्राईव्ह होणार. कारण हे काय रेडिओ बटन नाहीये किंवा चेकबॉक्स नाहीये. चेकबॉक्स आणि रेडिओ बटन किंवा अदर टेक्स्ट फील्ड वगैरे असेल तर आपण डॉट व्हॅल्यू केलं तर आपल्याला व्हॅल्यू रिट्राय होते. पण आता हे जे ॲपल, बनाना, ग्रेप्स हे HTML डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट ॲज अ टेक्स्ट आपल्याला डिस्प्ले झाले, राईट. मग आता हा जो ॲपल, बनाना हे काय ऍक्ट होतं इथे डॉक्युमेंटवरती टेक्स्ट म्हणून ऍक्ट होते. तो आपल्याला ती व्हॅल्यू रिट्राईव्ह करायची असेल तर डॉट व्हॅल्यूच्या ऐवजी आपल्याला काय करावं लागेल, इनर टेक्स्ट करावं लागेल. इनर टेक्स्ट यूज करून आपण काय करतोय, ती व्हॅल्यू रिट्राय करतोय. आता ही जी इनर टेक्स्ट मेथड आहे ती काय आहे ते आपण बघूयात. तरी पण व्हॅल्यू येत नाहीये. ओके, कुठे रॉंग झालंय काही माहितीये का, ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये कुठे रॉंग झालंय, तुम्हाला एरर कुठे आले कळते का? हा जो प्रोग्राम आहे मला काय करायचे आहेत, हे जे लिस्ट आयटम आहेत ॲपल, बनाना आणि ग्रेप्स, ते मला स्क्रीनवरती जेव्हा इन्फोवरती मी क्लिक करेल तेव्हा ते मला डिस्प्ले करायचं आहे. ओके, तर हा कोड कसा करायचा, याच्यामध्ये काय रॉंग झाले कोडमध्ये कोण सांगेल का? प्रज्ञेश, श्रुणोती, कोड दाखवा टीचर. हा कोड आहे, इन्फो आहे, त्याच्यामध्ये मला काय करायचंय, हे जे लिस्ट आहेत ॲपल, बनाना आणि ग्रेप्स ते मला डिस्प्ले करायचंय जेव्हा मी इन्फो बटनवरती क्लिक करेल तेव्हा. टोटल टोटल ऑफ आहे, सिम्पली आपण
हम्म. ट्राय करून सांगा पटकन. फॉर लूप मध्ये नाही ब्रेक टॅग. ओके. टोटल ऑफ आय. डॉट. ओके. एक्झिक्यूट करून आयडी बनाना. फॉर लूप मध्ये जात नाहीये. फॉर लूप मध्ये का नाही जाते? डॉक्युमेंट्स. लिस्ट. ओके. डॉक्युमेंट्स झालं इथे. डॉक्युमेंट. डॉक्युमेंटच्या ऐवजी डॉक्युमेंट्स झालं होतं. आयटम 0 ॲपल. आयटम 1 का नाही झालं डिस्प्ले परत? लिस्टमध्ये ह्या प्रोग्राममध्ये फक्त काय करता येते, एकच आयटम डिस्प्ले झालाय, दुसरा आयटम डिस्प्ले होत नाहीये. टेक्स्ट स्टेटमेंट का कळेल. ऍक्च्युली ही जी व्हॅल्यू प्रिंट होते ती कशाची होते? आयटम 0 ला ऍपल आहे. ओके. आयटम 1 ला का नाही जाते पुढे? आय प्लस प्लस. टोटल लेंथ डिस्प्ले करू आपण. वॅर डॉट राईट. याच्यामध्ये काय करूयात, टोटल किती लिस्टमध्ये आयटम्स आहेत त्यासाठी टोटल डॉट टोटल लेंथ 3. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. फॉर लूप मध्ये गेल्यानंतर टोटल ऑफ आय. आपण काय करूयात, टोटल लेंथ आहे एका व्हेरिएबल मध्ये घेऊ आणि ते करतो.
where L is equal to total length. ओके, ह्या प्रोग्राममध्ये फक्त एकच आयटम डिस्प्ले झालाय. आता बाकीचे पण आयटम्स मला डिस्प्ले करायचे आहेत, तर कोडमध्ये जरा चेंजेस करून सांगा मला नंतर. ओके, हा प्रोग्राम आपण इथे स्टॉप करूयात. आता नेक्स्ट पॉइंट आहे गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम आणि गेट एलिमेंट्स बाय आय डी मेथड. कळाली आहे का? ओके, गेट एलिमेंट्स टॅग नेमने आपण काय करतोय, जे काही टॅग्स आहेत ते टॅग्स थ्रू आपण रिट्राय करतोय. ओके, आणि गेट एलिमेंट बाय आयडी आपण लास्ट लेक्चरला घेतलं होतं. ओके, त्याचा एक प्रोग्राम बघितला आता, पण सगळे टॅग थ्रू सगळे रिट्राईव्ह नाही झाले, एकच रिट्राईव्ह झाले. काय एरर आहे ते बघून मी सांगते. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे इनर एच टी एम एल. ओके, नेक्स्ट मेथड आहे इनर एच टी एम एल. आता ही जी इनर एच टी एम एल प्रॉपर्टी आहे ती काय करेल, इट कॅन बी यूज टू राईट द डायनामिक एच टी एम एल ऑन द एच टी एम एल डॉक्युमेंट. ओके, आतापर्यंत आपण काय केलंय, व्हॅल्यूज आपण रिट्राईव्ह केलेत. आता आपल्याला डायनामिकली आपण एच टी एम एल चा फॉर्म क्रिएट करू शकतो युझिंग इनर एच टी एम एल. म्हणजे काय करतो, आतापर्यंत आपण जे काही डॉक्युमेंट डॉट राईट केलंय, ओके, तेव्हा काय होत आहे, जी आपली आधीची स्क्रीन होती ती जाते आणि न्यू स्क्रीनवरती आपल्याला जे काही आउटपुट आहे ते डॉक्युमेंटमध्ये मिळत होतं, राईट. त्याचंच एक्झाम्पल घ्या. जेव्हा मी इन्फोवरती क्लिक करते, आता हा पेज आपल्याला दिसतोय. ओके, जेव्हा मी इन्फो बटनवरती क्लिक करते तेव्हा हे जे आधीचे जे काही ऍपल, बनाना आणि ग्रेप्स जे काही डिस्प्ले झालं होतं ते काय होतंय, जातंय. आणि त्याच्याऐवजी आता जेव्हा तुम्ही फर्स्ट रन करता डॉक्युमेंट तेव्हा तुम्हाला हे एलिमेंट्स दिसत आहेत, राईट. जेव्हा तुम्ही इव्हेंट क्रिएट करता त्यावेळेस काय होतंय, नेक्स्ट म्हणजे दुसरं डॉक्युमेंट ओव्हर राईट होतंय, म्हणजे आधीचे जे कंटेंट आहेत ते काय होत आहेत, डिलीट होत आहे. डॉक्युमेंट डॉट राईट मेथड काय करते, जेव्हा एक्झिक्यूट होते तेव्हा आधीची जी काही एलिमेंट्स असतील, जे काही स्क्रीनवरती लिहिले डिस्प्ले झालेला असेल तो काय करतो, तो डिलीट करतो. कोणती मेथड, डॉक्युमेंट डॉट राईट. ओके, त्यामुळे आपल्याला कधी पण तुम्ही जेव्हा एक्झिक्यूट कराल, ओके, इन्फोवरती क्लिक केलं त्यावेळेस काय होत आहे, डॉक्युमेंट डॉट राईट मेथड कॉल झाली आणि ती काय करते, बाकीचा जो काही ब्राउझरवरचा डेटा आहे तो काय केला, क्लिअर केला. ओके, मग आता मला काय करायचंय, जेव्हा मी ह्या इन्फो बटनवरती क्लिक करते तेव्हा जे काही मला रिट्राईव्ह करायचं आहे ते ह्याच स्क्रीनवरती मला जर डिस्प्ले करायचं असेल, ओके, तर त्यासाठी आपण काय यूज करतोय, ही जी काही इनर एच टी एम एल ची मेथड आहे ती यूज करून आपण त्याच फॉर्मवरती तुम्ही डेटा डिस्प्ले करू शकता. ओके, now it is used mostly in the web pages to generate the dynamic HTML such as registration form असेल, कमेंट फॉर्म असेल, लिंक्स असतील, त्या केसमध्ये आपण इनर एच टी एम एल मेथड प्रॉपर्टी आपण यूज करतो. ओके, आता युझिंग इनर एच टी एम एल आपण काय केलंय, कमेंट फॉर्म युजरला जेव्हा युजर प्रोग्राम आपण बघतो इथं, प्रोग्राम टू डिस्प्ले एच टी एम एल फॉर्म व्हेन युजर क्लिक्स ऑन द बटन. ओके, एक बटन आपण घेणार आहे, त्या बटनवरती जेव्हा युजर क्लिक करेल तेव्हा एक फॉर्म जनरेट होईल. ओके, मग आता त्यासाठी आपण इनर एच टी एम एल ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी यूज करून आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहे. ओके, आता ह्या प्रोग्राममध्ये आपण काय केलंय, कमेंट फॉर्म
कमेंट फॉर्म मध्ये आपण काय करतो, नेम आणि जे काही कमेंट तुम्हाला द्यायची आहे ती कमेंट आणि पोस्ट नावाचं बटन असणार आहे. ओके, मग हा जेव्हा युजर कमेंट नावाच्या बटनवरती क्लिक करेल तेव्हा हा फॉर्म म्हणजे इनपुट टेक्स्ट फील्ड, नेम आणि टेक्स्ट फील्ड आणि कमेंट, आणि कमेंटसाठी एक कमेंट आपल्याला नंबर ऑफ लाईन्सचं कमेंट असते, सिंगल लाईनचं कमेंट नाही. मग त्यासाठी आपण काय करतोय, टेक्स्ट एरिया एलिमेंट यूज करतोय. युझिंग टेक्स्ट एरिया आपण काय करू, कमेंट बॉक्स डिस्प्ले करूयात आणि देन सबमिट बटन म्हणजे पोस्ट बटन आपण यूज करूयात. मग आता हे मला काय करायचंय, जे काही तुमचं डॉक्युमेंट आहे, कमेंट बटन आणि कमेंट बटनवरती क्लिक केल्यानंतर त्याच पेजवरती हा फॉर्म डिस्प्ले व्हायला पाहिजे. दुसरा जे काही डॉक्युमेंट आहे ते ओव्हर राईट नाही व्हायला पाहिजे. तर त्यासाठी हा प्रोग्राम आहे, आपण एक्झिक्यूट करून बघू. HTML tag, HTML head, कमेंट फॉर्म जनरेट करतोय. सो हेड टॅग मध्ये आपण काय करतोय, स्क्रिप्टचा कोड लिहितोय. स्क्रिप्ट टॅग क्लोज करा. इथे आपण काय करतोय, बॉडी पार्ट लिहितोय. बॉडी मध्ये आपण काय करणार आहे, बटन क्रिएट करायचं आहे आपल्याला. बॉडी मध्ये आपण एक बटन क्रिएट करतोय, इनपुट बटन. त्याला नाव देऊयात बटन. त्या बटनला आपण व्हॅल्यू देऊयात, व्हॅल्यू इज इक्वल टू कमेंट नावाचं बटन आहे. ओके, सेव्ह ॲज. आपल्याला काय करायचंय, हा फॉर्म आहे, जेव्हा तुम्ही कमेंट फॉर्म वरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला कमेंट बटन येते, राईट. आता जेव्हा मी कमेंट वरती क्लिक करेन तेव्हा मला काय पाहिजे, ह्याच स्क्रीनवरती इथं नेम टेक्स्ट फील्ड पाहिजे आणि कमेंट लिहायला कमेंट बॉक्स पाहिजे आणि पोस्ट नावाचं बटन पाहिजे. जेव्हा मी हा कमेंट बटन पण मला तसाच दिसायला पाहिजे आणि त्याच्या खाली हा बॉक्स क्रिएट करायचा आहे. मग ह्या कमेंट बटनच्या खाली मला जो काही कमेंट फॉर्म आहे तो डायनामिकली डिस्प्ले करायचा आहे. मग त्यासाठी मी इथे काय करते, एक पॅराग्राफचा टॅग घेते आणि त्याला आयडी देते. आयडी तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या. आयडी डिस्प्ले. डिस्प्ले करायचंय जो काही कमेंट फॉर्म आहे. हे जो कोड आहे तो फॉर्म नेम इज इक्वल टू माय फॉर्म टॅग क्लोज करा. जेव्हा युजर ह्या बटनवरती क्लिक करेल कमेंट वरती त्यावेळेस मला काय करायचंय, जो काही कमेंटचा फॉर्म आहे तो फॉर्म मला डिस्प्ले करायचा आहे. सो ऑन क्लिक इव्हेंट ऑकर होईल आणि त्याच्या हँडल करण्यासाठी जी मेथड आहे शो फॉर्म करा.
तो फॉर्म नावाची मेथड आपण स्क्रिप्टमध्ये हँडल करूया तो इव्हेंट. काय करूयात फंक्शन. फंक्शन काय शो फॉर्म. फॉर्म नावाचं फंक्शन आपण घेऊयात आणि इथे आपण काय करूयात फॉर्म आहे तो आपण डिस्प्ले. आपण काय करूयात कमेंट फॉर्म नावाचं व्हेरिएबल क्रिएट करूयात. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय फॉर्म द्यायचा आहे. आता फॉर्म मध्ये काय असणार आहे फॉर्म टॅग असणार आहे. फॉर्म टॅग मध्ये हा फॉर्म टॅग क्लोज करायचा आहे. नेक्स्ट ह्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचंय नेम नावाचं टेक्स्ट फील्ड मला क्रिएट करायचंय. सो इनपुट टाईप काय असणार आहे टेक्स्ट फील्ड. सो टेक्स्ट याला ओके सिम्पली आपण काय व्हॅल्यू वगैरे रिट्राईव्ह करणार नाहीये नुसतं आपल्याला कमेंट फॉर्म डिस्प्ले करायचे. सो इनपुट टाईप टेक्स्ट. ओके नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे कमेंट बॉक्स क्रिएट करायचे राईट. सो इथे आपण काय करूयात न्यू लाईनला पाहिजे म्हणून ब्रेक. कमेंट फॉर्म साठी परत एक ब्रेक देऊयात. कमेंट बॉक्स साठी आपल्याला काय करायचंय नंबर ऑफ लाईन्स आपण टेक्स्ट यूज करायचे नाहीये. टेक्स्ट फील्ड मध्ये आपण सिंगल लाईन मध्ये देतो. आता नंबर ऑफ लाईन्स पाहिजे असेल तर आपण काय करतोय टेक्स्ट फील्ड टेक्स्ट एरिया आपण यूज करतोय एलिमेंट द्या टेक्स्ट एरिया. याच्यामध्ये तुम्ही रो किती पाहिजे 5 कॉलम किती पाहिजे ते तुम्ही द्या रो कॉलम जेणेकरून तुमचा बॉक्स मोठा दिसेल. ओके याच्यामध्ये पण आपण काय व्हॅल्यू रिट्राईव्ह करणार नाहीये सध्या त्यामुळे सिंपल टाईप टेक्स्ट एरिया एरियाला रोज अँड कॉलम्स आपण दिलेले आहेत. ओके एरिया हा जो 5 आहे काय होईल सी फॉर्म मध्ये आपण काय केलंय जो आपला डायनामिक फॉर्म आहे तो आपण इथे दिलाय स्ट्रिंग मध्ये फॉर्म टॅग फील्ड साठी इनपुट टाईप टेक्स्ट ब्रेक केलंय न्यू लाईन साठी कमेंट पण ब्रेक केलंय न्यू लाईनला येईल न्यू लाईनला काय येईल टेक्स्ट एरिया येईल त्याच्यामध्ये आपण रो आणि कॉलम दिलेला आहे. ओके आता लास्ट मला काय पाहिजे बटन पाहिजे. सो एक इथे बटन साठी इनपुट बटन आणि बटनला मला व्हॅल्यू द्यायची काय टेक्स्ट एरिया हा जो कमेंट फॉर्म आपण इथे दिलाय डायनामिकली जस्ट आपण इथे सी फॉर्म नावाच्या व्हेरिएबल मध्ये हा जो स्ट्रिंग आहे फॉर्म जो आपल्याला डायनामिक केलेला आहे तो आपण इथे
जस्ट व्हॅल्यू असाइन केली. आता मला ही काय करायचं आहे, जेव्हा युजर कमेंटवरती क्लिक करेल तेव्हा तो काय करायचा आहे, डिस्प्ले करायचा आहे स्क्रीनवरतीच. ओके, त्या कमेंट बटनच्या खालीच मला तो फॉर्म डिस्प्ले करायचा आहे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, डॉक्युमेंट डॉट, आपण इथं काय केलंय, पॅराग्राफ मध्ये आयडी असाइन केले, राईट, आयडी इज इक्वल टू डिस्प्ले. मग जेव्हा आपल्याला कमेंट बटनच्या खाली मला हा जो फॉर्म आहे तो डिस्प्ले करायचा आहे. ओके, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आयडी कोणता दिलाय आपण, डिस्प्ले नावाचा आयडी आपण दिला. डॉट, आता इथं आपण कोणती प्रॉपर्टी यूज करतोय, आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके, डिस्प्ले डॉट इनर HTML इज इक्वल टू, आता हा जो इनर HTML काय करताय, जे काही तुमचा डायनामिक फॉर्म असेल तो डिस्प्ले करताय. आता हा जो डायनामिक कोड आहे तो आपण सी फॉर्म नावाच्या व्हेरिएबल मध्ये दिलेला आहे. सो तो आपण इथे असाइन करूया. नाउ इट विल डिस्प्ले द फॉर्म which contain name, comment and post button. ओके, एक्झिक्यूट करून बघा. कमेंट बटन वरती क्लिक केल्यानंतर डिस्प्ले व्हायला पाहिजे. एरर काय, शो फॉर्म इज नॉट, शो फॉर्म इज नॉट डिफाईन. अच्छा, इथे शोची स्पेलिंग चुकली. शो ला क्लिक करा, तुम्हाला स्क्रीनवरती जो काही फॉर्म जनरेट झालेला आहे तो फॉर्म दिसेल, नेम, कमेंट आणि पोस्ट बटन. कमेंट बॉक्स तुम्हाला मोठा करायचा असेल तर इथे तुमचे रोज आहेत, रोज इन्क्रीज करा. जेव्हा आपण कमेंट बटन वरती क्लिक करतो त्या कमेंट बटनच्या खालीच काय होणार आहे, आपला जो कमेंट फॉर्म आहे तो फॉर्म इथे डिस्प्ले झाला. जेव्हा युजर इथे एंटर करेल, पोस्ट करेल, अशा तऱ्हेने आपण इनर HTML प्रॉपर्टी यूज करून डायनामिक फॉर्म जनरेट केलाय. इथपर्यंत काय डाऊट आहे? इनर HTML मेथड कळाली आहे? बाकीच्यांना? शिवांजली, साक्षी, ओके. मग आता हा जो कमेंट फॉर्म आहे, आता मी जेव्हा ह्या कमेंट वरती कमेंट बटन वरती मी क्लिक केल्यानंतर मला काय दिसायला पाहिजे, कमेंट फॉर्म दिसायला पाहिजे. आणि परत मी कमेंट वरती क्लिक केल्यानंतर एकदा फॉर्म डिस्प्ले झाला, न्यू फॉर्म, कमेंटचा फॉर्म, त्याच्यानंतर मी जेव्हा कमेंट वरती क्लिक करेल तेव्हा हा जो फॉर्म आहे तो हाईड व्हायला पाहिजे. तर तो कसा करायचा, कमेंट बटन वरती क्लिक केल्यानंतर जो कमेंटचा फॉर्म आहे तो डिस्प्ले व्हायला पाहिजे. आणि परत एकदा मी जेव्हा कमेंट वरती क्लिक करेन तेव्हा हा जो फॉर्म डिस्प्ले झाला आहे तो हाईड व्हायला पाहिजे. म्हणजे सिम्पली कमेंट बटनच दिसायला पाहिजे. तर तो तो कोड करण्यासाठी काय करावं लागेल, सांगा. कमेंट फॉर्म जो शो झालेला आहे, डिस्प्ले झालेला आहे, त्याला जर मला हाईड करायचं असेल तर काय करावं लागेल, कोडमध्ये काय चेंजेस करावं लागतील?
हाईड करायचं असेल तर काय करावं लागेल? ओके, एक फ्लॅग यूज करूयात. फ्लॅग म्हणजे जेव्हा युजर पहिल्यांदा क्लिक करेल तेव्हा त्याला तो कमेंट बॉक्स शो होईल. इफ जर फ्लॅग ट्रू असेल तर काय होईल? हा जो कमेंट फॉर्म आहे तो डिस्प्ले होईल. एल्स कमेंट फॉर्म हाईड करायचं म्हणजेच काय करायचं आपल्याला? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडीचं नाव दॅट इज डिस्प्ले डॉट इनर HTML प्रॉपर्टी आपण यूज करतोय इज इक्वल टू सिम्पली एम्प्टी करायचंय. मग आता इथं आपण फ्लॅग जो ट्रू केलाय तो कायम ट्रूच राहील. सो जेव्हा आपल्याला एकदा फॉर्म डिस्प्ले झाला त्याच्यानंतर आपण काय करूयात? फ्लॅगला रिसेट करूयात म्हणजेच फॉल्सला सेट करू. आणि जेव्हा युजर हाईड करेल तेव्हा काय करायचं? हा जो फ्लॅग आहे तो ट्रूला सेट करू. करून डिस्प्ले झाल्यानंतर फॉल्स होईल. फॉल्स झाला असेल तर हाईड होईल. हाईड झाला असेल तर जेव्हा युजर कमेंटवरती क्लिक करेल तेव्हा फ्लॅग काय होईल? ट्रू होईल आणि तुम्हाला कमेंट हाईड अँड शो दिसेल. एक्झिक्यूट करून पहिल्यांदा तुम्ही कमेंट केला. ओके, आता काय झालंय? फ्लॅग फॉल्सला सेट होईल. ओके, परत एकदा जेव्हा तुम्ही कमेंट वरती क्लिक कराल तेव्हा काय व्हायला पाहिजे? हाईड व्हायला पाहिजे. फ्लॅग ट्रू document dot get element by id dot inner html c form else c form परत ज्यावेळेस क्लिक करेल तेव्हा हा हाईड व्हायला पाहिजे कमेंट इक्वल टू ट्रू असेल तर डिस्प्ले होईल. फ्लॅग इज इक्वल टू फॉल्स असेल तर फॉल्स डिस्प्ले होईल. if flag काय झालं इथे पण फ्लॅग इज इक्वल टू ट्रू असेल. if फ्लॅग ट्रू झाल्यानंतर फॉल्स केलाय. फॉल्स झाल्यानंतर ट्रू केलाय. फ्लॅग इज इक्वल टू फॉल्स inner HTML is equal to empty. Flag is equal to true.
आपण इथं त्याला कॉन्स्टंट झालाय तो. इथपर्यंत काय डाऊट आहे का? डिस्प्ले होतोय कमेंट फॉर्म हाईड करताना थोडा प्रॉब्लेम. एरर मध्ये काय? शो कसं करायचं कमेंट फॉर्म हाईड कसा करायचा? हाईड करताना का वर्क होत नाही ते माहित नाही. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे का? जेवढं घेतलंय तेवढं तरी कळालं. फॉर्म डायनामिकली कसा क्रिएट करायचा युजिंग इनर HTML. कळालं का इथपर्यंत तरी? ओके. हाईड मी ग्रुपवरती कोड टाकेन. हाईड मध्ये काय चूक झालंय ते सांगा आणि नेक्स्ट लेक्चरला सांगा कुठे रॉंग झालाय. ओके. हा जो कोड आहे मी ग्रुपवरती टाकते त्याच्यामध्ये काय रॉंग झालंय ते मला उद्याच्या लेक्चरला सांगा. लेक्चरमध्ये मी विचारेन हाईड करताना कुठे प्रॉब्लेम झालाय. ओके. येस मॅम, नो मॅम, काय आहे का? ओके, ग्रुपवरती मी हा कोड टाकते त्याच्यामध्ये चेंजेस काय केल्यानंतर तुमचा फॉर्म हाईड होईल. ओके, त्याचा कोड तुम्ही मला सांगा नेक्स्ट लेक्चरला. ओके, कुठे चेंजेस करायचेत. ओके, वी विल स्टॉप हिअर.